हल्ली बऱ्याच जणांना एक सवय असते की आपल्या रूममध्ये गेलं की दार बंद करायचं, खिडक्या बंद करायच्या आणि आत बसायचं. पण त्यामुळं कसं होतं की जी रूम असते तुमची, त्या रूममध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन येत नाही. त्याचबरोबर हवा जी असते ती खेळती राहत नाही. त्यामुळे कोंदट असं वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळं ज्यावेळी तुम्हाला शक्य असतं, दिवसभर तरी भरपूर वेळ असतो, तर त्यावेळी रूमच्या खिडक्या आणि दार उघडं ठेवत जावं. ज्यामुळं कसं होतं की बाहेरील वारा, हवा आत येऊन किंवा उन्हाची तिरीप आत येते आणि त्यामुळं कसं होतं, वातावरण जे आहे रूममधलं तुमच्या खोलीतलं ते अतिशय चांगलं होतं. म्हणजे तुम्हाला उत्साहवर्धक वातावरण होतं. त्यामुळं अशी जर म्हणजे असते बऱ्याच जणांना आहे सवय की आपल्या आपल्या रूममध्ये जाणे, बंद करणे, दार बंद करणे, खिडकी ठेवली तर उघडी थोडी ठेवायची, नाही तर बंद करणे असं असतं. त्यामुळं वातावरण असतं ना ते फारसं आपल्या शरीराला किंवा याला मनाला उत्साह देणारं राहत नाही. परिणामतः त्याऐवजी जर खिडक्या दारं तुम्ही उघड्या ठेवल्या आणि वारं इकडं तिकडं खेळलं की बघा तुम्हाला किती प्रसन्न आणि अतिशय उत्साही वाटेल. तुमचा आळस वगैरे सगळा निघून जाईल आणि तुम्हाला एनर्जी भरपूर वाटेल. उत्साहानं तुम्हाला काम करावं वाटेल. म्हणजे इतका फरक पडतो. बऱ्याच जणांना आता एक जणांना मी ते सांगितलं होतं, पण ते काय म्हटले की दार आम्ही बंद का करतोय? कारण दार जर उघडं ठेवलं तर ते वाऱ्यानं सारखं धडकतंय आणि वाजतंय. तर त्यासाठी असं आहे की तुम्ही स्टॉपर लावू शकता दाराला किंवा जर स्टॉपर नसला तर एक दगड आणि किंवा वीट जरी लावली दाराला तरी ते दार धडकायचं थांबते. हा काय फार मोठा प्रॉब्लेम नाही. पण दार उघडं राहिलं, इकडनं खिडक्या उघड्या राहिल्या तर ऑटोमॅटिक इकडली हवा तिकडं, तिकडली इकडं असं सगळीकडनं जाऊन सूर्यप्रकाश येऊन अतिशय प्रसन्न वातावरण होते आणि ऑक्सिजनची लेवल भरपूर वाढते आणि त्यामुळे तुमचा उत्साह, तुमचं आरोग्य सगळ्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. हां, आता थंडी असेल किंवा काय इतर कारण असेल, पाऊस येत असेल, तर त्यावेळी तुम्ही बंद करू शकता. दार बंद करू शकता. खिडक्या जास्त तुम्हाला आता थंड जास्त वाजली तर खिडक्या बंद करू शकता जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला. पण इतर वेळी ज्यावेळी दिवस असतो किंवा काय प्रसन्न वातावरण असते, बाहेर वारं छान असते किंवा सूर्यप्रकाश भरपूर असतो, अशा वेळी तुम्ही मोस्टली उघडं जेवढं ठेवता येईल त्या पद्धतीनं ठेवू शकता. आणि ज्यावेळी तुम्हाला अगदी तुमचं काय पर्सनल काम आहे त्यावेळी तुम्ही झाकू शकता दार वगैरे. पण इतर वेळी तुम्ही जेवढं उघडं ठेवायला तुम्हाला सोयीस्कर पडेल तेवढं ठेवा. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू.